NCP SP's Jitendra Awadh stirred up a controversy as the MLA said that Sanatan Dharma has ruined India. He also claimed that Sanatan Dharma had denied Chhatrapati Shivaji Maharaj his coronation and defamed him. He also raked up the issue of casteism as he said the followers of Sanatan Dharma attempted to assassinate Jyotirao Phule and denied rights of Dr. Ambedkar. Now, the comments come after the Malegaon verdict, which gave clean sheet to Sadhvi Pragya Thakur. The BJP has strongly condemned Awadh's remarks. सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं. सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता. आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत. ज्या सनातन धर्माने आमच्या शिवरायांना राज्याभिषेक नाकारला, ज्या सनातन धर्मीयांनी आम्हाला आमच्या छत्रपती संभाजींना बदनाम करून टाकलं, ज्या सनातन धर्मीयांनी महात्मा फुलेंना मारण्याचा खून करण्याचा प्रयत्न केला, सावित्रीमाईच्या अंगावरती शेण गोटे सगळं टाकलं, ज्यांनी शाहूंचा खून करण्याचा प्रयत्न केला, डॉक्टर आंबेडकरांना पाणी पिऊ दिलं नाही, शाळेत जाऊ दिलं नाही, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सनातन धर्माविरुद्ध पाऊल टाकत आणि त्यांच्यामुळे बदनाम झालेल्या हिंदू धर्माच्या याच्यात त्यांनी मनुस्मृती जाळली. हा मनुचा निर्माता हा सनातनी परंपरेतनं झाला. त्यामुळे सनातन धर्म आणि हे सनातनी विकृत आहेत हे म्हणायला कोणीच घाबरलं नाही पाहिजे. इन्होंने आज फिर से सनातन धर्म को अपशब्द कहे. इन्होंने कहा सनातन धर्म ने भारत को बर्बाद कर दिया है. सनातन धर्म नाम का कोई धर्म ही नहीं था. मैं आज जितेंद्र आव्हाड जी के इस स्टेटमेंट के ऊपर आदरणीय शरद पवार जी और उनकी सुपुत्री सुप्रिया सुले जो कि सांसद भी है, उनसे पूछना चाहता हूं कि क्या यह पार्टी की लाइन है या केवल यह जितेंद्र आव्हाड जी का व्यक्तिगत बयान है.